जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। महाराष्ट्राच्या विधानसभेचे मतदान होत असून आपण सहकुटुंब मतदान केले आहे आणि सोबत माजी भाजप आमदार नरेंद्र पवार हे देखील आले आहेत। मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे आणि नरेंद्र पवार यांची साथ पाहता कल्याण पश्चिम मध्ये इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडत असल्याचा विश्वास कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला। भोईर यांनी सहकुटुंब मतदान केल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते। कल्याणचा विकास करणे महायुतीशिवाय कोणाला शक्य नाही हे जनतेला कळून चुकलं आहे, त्यामुळे एवढ्या सकाळी मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत। जनता महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान करणार हे जनतेकडून अपेक्षित आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला महाराष्ट्रात महायुती मोठ्या ताकदीने महाराष्ट्राची सत्ता काबीज करेल आणि सर्वसामान्यांचे सरकार या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येणार आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणार असा ठाम विश्वासही विश्वनाथ भोईर। आज महाराष्ट्राच्या विधानसभेचं निवडणुका आणि आज मतदानाचा दिवस आहे। सुरुवातीला सहकुटुंब मतदान केलेलं आहे आणि सोबत आपले माजी आमदार सुद्धा आलेले आहेत, नरेंद्र पवार साहेब। उत्साह म्हणजे एवढा उत्साह आहे की आता कल्याण पश्चिमच्या बाबतीत म्हणायचं तर अशी ख्याती आहे की एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा येत नाही असं काहीतरी बोललं जातं आपल्यामार्फत, परंतु पवार साहेब आता जातीने उभे आहेत तिथे आणि लोकांचा उत्साह तुम्ही बघतायत। कल्याण पश्चिममध्ये इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत। ज्या कल्याणचा विकास करणं हे महायुतीशिवाय दुसऱ्या कोणाला शक्य नाही हे जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे आता तुम्ही बघत आहात एवढ्या सकाळीसुद्धा मतदान केंद्रावरती रांगा लागलेल्या आहेत। महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान करणं हे जनतेकडनं अपेक्षित आहे आणि जनता ते करणार असं आम्हाला खात्रीला एक विश्वास आहे। येणाऱ्या ज्या निवडणुकांचं 23 तारखेला जो रिझल्ट आहे किंवा ज्या निवडणुकांचा मतमोजणी आहे त्या 23 तारखेला महायुती मोठ्या ताकदीने पुन्हा महाराष्ट्राची सत्ता काबीज करणार आहे आणि शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं आणि सामान्य माणसांचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांच्या भाषेत म्हणायचं तर कॉमन मॅनचं CM म्हणजे कॉमन मॅनचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्यासाठी त्या दृष्टीने हे सरकार पावलं टाकणार की मतदान जागृतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा सर्वच माध्यमांनी प्रयत्न केलेला आहे आणि महायुतीचं जे 2.5 वर्षातलं किंवा 2.25 वर्षातलं जे काम आहे ते पाहता पूर्वी जे मतदानाला पाठ फिरवायचे ते मतदार किंवा ते नागरिक हे सुद्धा उत्साहाने मतदानाला उतरलेलं आम्हाला इथं दिसत आहे। कारण ज्या पद्धतीने महायुतीने काम केलेलं आहे लोकांना कुठेतरी एक आशा आहे की बाबा हे जे सरकार आहे हेच जनतेचं ह्या महाराष्ट्राचं पर्यायाने कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं भलं करू शकतं। त्यामुळे मतदार राजासुद्धा मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती रांगा लावून तुम्ही बघत असाल तर मतदानासाठी उभा येतो यांनी यावेळी व्यक्त केलाय। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी।